हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा सेतू अभ्यासाचा 15वा दिवस आहे आणि आज आपण स्तंभालेख शिकणार आहोत. स्तंभालेखाचं निरीक्षण करून आपण प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत बघा. तर आता या ठिकाणी एक स्तंभालेख दिलेला आहे आपल्याला. आडवा जो अक्ष असतो त्याला एक्स अक्ष म्हणतात, उभा असतो त्याला वाय अक्ष म्हणतात. इथं स्पष्ट दिसत नाहीये, इथं उभी रेषा असते आणि इथं ही आडवी रेषा असते. तर या ठिकाणी एक्स अक्षावर सामने दाखवलेले आहेत. पहिला सामना, दुसरा सामना, तिसरा सामना, चौथा सामना, पाचवा सामना, सहावा सामना. आणि हे कसले सामने आहेत? IPL मधील मुंबई इंडियन्सच्या पॉवर प्ले मधील धावा. पॉवर प्ले असताना मुंबई इंडियन्सच्या संघाने किती धावा केल्या ते, आणि वाय अक्षावर धावा दाखवलेल्या आहेत. ओके, आता या ठिकाणी म्हणलं, आता वरील स्तंभालेखाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता ही जी वरची माहिती आहे ना मित्रांनो, स्तंभालेखातली, ते आपल्याला तक्त्याच्या स्वरूपात सुद्धा दाखवलेली आहे. तर बघा पहिल्या सामन्यात 40, दुसऱ्या सामन्यात 50, तिसऱ्या सामन्यात 30, चौथ्या सामन्यात 40, पाचव्या सामन्यात 70 आणि सहाव्या सामन्यात 60 धावा केलेल्या आहेत. तर बघा या ठिकाणी म्हटलंय, उभ्या रेषेवर वाय अक्षावर कोणती माहिती दर्शवली आहे. तर आता आपण या ठिकाणी बघूया उभ्या रेषेवर कोणती माहिती दाखवली आहे. तर बघा, ही जी उभी रेषा आहे त्या रेषेवर धावा दाखवलेल्या आहेत. मग आपण या ठिकाणी म्हणूया, उभ्या रेषेवर कोणती माहिती दाखवलेली आहे? धावा दाखवलेल्या आहेत. आडव्या रेषेवर म्हणजेच वाय अक्षावर कोणती माहिती दाखवलेली आहे? तर आडव्या रेषेवर म्हणजेच वाय अक्षावर काय दाखवलेलं आहे? बघा, इथं सामने दाखवलेले आहेत. मग आपण लिहूया सामने. काय लिहूया इथं? सामने. पुढे, सर्वाधिक धावा कोणत्या सामन्यात केल्या आहेत आणि किती केल्या आहेत? तर सर्वाधिक धावा कोणत्या सामन्यात केल्यात बघा, या ठिकाणी आपल्याला दिसतंय. तर बघा, पाचव्या सामन्यात जास्त धावा दिसत आहेत, 70 धावा आहे का नाही. मग या ठिकाणी आपण म्हणूया पाचव्या सामन्यात. या ठिकाणी म्हणूया पाचव्या सामन्यात. सर्वात कमी धावा कोणत्या सामन्यात केल्या आहेत व किती? सर्वात कमी धावा कोणत्या सामन्यात केल्या आहेत आणि किती केल्या आहेत? तर सर्वात कमी धावा बघा किती केल्या आहेत, कुठल्या याच्यात? सर्वात कमी धावा बघा तिसऱ्या सामन्यात केलेल्या आहेत. आणि किती धावा केलेल्या आहेत? 30. मग या ठिकाणी आपण म्हणूया तिसऱ्या सामन्यात सर्वात कमी 30 धावा केलेल्या आहेत. इथं म्हणूया तिसऱ्या सामन्यात सर्वात कमी 30 धावा केल्या आहेत. पुढे, कोणत्या दोन सामन्यांमध्ये समान धावा केल्या आहेत व किती? आता बघा कोणत्या दोन सामन्यात समान धावा केल्यात बघा. तर बघा, पहिला आणि चौथा सामना बघा, पहिल्यात बी 40 केलेत आणि चौथ्यात पण 40 केलेले आहेत. या ठिकाणी म्हणूया पहिल्या व चौथ्या सामन्यात 40 धावा केल्या आहेत. पहिल्या व चौथ्या सामन्यात 40 धावा केल्या आहेत. ओके, तर बघा, तर पुढचा प्रश्न बघा, भारतातील विविध शहरातलं तापमान या दुसऱ्या आलेखामध्ये दाखवलेलं आहे. इकडं जे आहे ती शहरांची नावं दाखवली आहेत एक्स अक्षावर, आणि वाय अक्षावर तापमान दाखवलेलं आहे आणि त्याच्यावर प्रश्न आहे. तर या ठिकाणी बघा म्हटले, वरील स्तंभालेख कोणती माहिती दर्शवतो? तर बघा, भारतातील विविध शहरातील तापमान. भारतातील विविध शहरातील तापमान दाखवतो. ओके, तर पुढे, उभ्या रेषेवर म्हणजेच वाय अक्षावर कोणती माहिती दाखवली आहे? बघा, वाय अक्षावर तापमान दाखवले आहे का.
या ठिकाणी म्हणूया तापमान. पुढे आडव्या रेषेवर म्हणजे एक्स अक्षावर कोणती माहिती दाखवलेली आहे, तर इथे शहरं दाखवलेली आहेत, विविध शहरे. पुढचं आहे सर्वाधिक तापमान कोणत्या शहराचे आहे, तर सर्वाधिक तापमान कोणतं दिसतंय तुम्हाला इथं बघा, नवी दिल्लीचं दिसते 35. इथं म्हणूया मग नवी दिल्ली. पुढे सर्वात कमी तापमान कोणत्या शहराचे आहे व ते किती आहे, तर सर्वात कमी तापमान कुठलं दिसते बघा, आपलं लखनौचं दिसते 25. या ठिकाणी म्हणूया लखनौचे तापमान सर्वात कमी किती, लखनौचं 25°C आहे. ओके, तर हे असं सोडवायचं आहे आणि आजचा सेतू अभ्यास मित्रांनो या ठिकाणी संपलेला आहे. थँक्यू.